मी कोण नाही म्हणून जगतोय आता. कोणच नाही स्वतः. आणि कुणाचंच खरं ना. कोणावर काही विश्वास आहे. कवा आला म्हणतोय आता परता तर पडली, कवाड लावायची पुन्हा पडदा गाठ टाकाय. मग तुझं दार तसंच लागू दे, काय माहितीच्या पाया पडायचं आणि थेट घालायचं. आम्ही बारकी दोन होती मला, ही बहिणी आणि भाऊ. त्यांना मी काकाला घ्यायचो, कागद चालवायचं दुधाचं. आय बा साधी कामाला बाकी अंकुशाला आणि आमच्या सुनीला बारक्यापणी. मी त्यांच्या किती मोठा, मग ती सांभाळायची येळाची माझ्याकडेच. मग ती मोठी झाल्यावर पुन्हा मी शाळेला थोडं थोडं चाललो. तुम्ही भाऊ बहीण चौघजण होता का? हा, 5 जण भाऊ नाही बहीण. बरोबर. शाळा कशी होती त्यावेळेस? हा, शाळा पहिली पुन्हा बाकी शिकली 10वी पर्यंत. आबा शिकला, अंकुश शिकला, बहीण शिकली 10वी पर्यंत. मी पहिलीतच. मी लागलो पोटायपणा कामधंदे करायला रोजगार. सुरुवातीला आपण जनबाईपणाला टाकलं. 4 आण्या काकांसोबराव पवार तुम्ही टेंडर घेतलेलं. मग आपण सडक ते टाकलं ना, सडक जाड्याला पाण्यात टाकली 4 आण्या. आणि पुन्हा ती झाल्यावर माळ्याच्या खांदून गाड्या भरायच्या. रुपईला एक गाडी लावून 4 गाड्या होत्या. शाळेला कुठं जात होता? मी गावातच होतो. दादा शिडवाडीला जातो. मी मंगुड्याला मंगुड्याला कितीपर्यंत शिकली? मी 10वी झाली. 10वी झाला मग सोपं राहील. नोकरी लागली नाही तुम्हाला? 12वी करा. नोकरीला जवळ अब्द शाळा शिकलो. मिलिटरीत गेलता मग कळली तिथनं ओढून आणलं मला. आता पत्र घर सुधारलं असतं. बाबा महाराज नाना आमचं आली तिथं मग पंढरपूरला ओढून आणलं. हिरम्या महाराज मी कसं काय सकाळपारी 8ला जायचं, कवा बी सुटून जायचं आपल्या आपल्या कामाला. ती काय त्याच्या टायमिंग नव्हती. मास्तर काय ती बी गप्पा हाणतच बसायचं. ती नरुळ मास्तर बागायताच बोलत होती. ती जरा बागायता येत होती. ती बी मोठा पाणी काढायचं. श्रीमंत चैन्या होता मास्तर. त्याची कोण होता एक सिगरेट दोघात सिगरेट घ्यायचं घ्यायचं. कोणकोळीत धरणार अजून. 72च्या दुष्काळात आम्ही नळावर गेलो. मुकदम झालो. 72चा दुष्काळ आम्हाला नव्हता. आलंय मुकदम म्हणूनच काढली. माणसे कोण लावायचे किती पैसे आठवला नाही दुष्काळ आम्हाला. मी आता 70 माणूस नेलो. लय माणसं आम्ही मेन काम करून घेणार. नाना मोऱ्याला कामावर घेत नव्हती. ती मारापूरच्या मारामारी तक्रारी झालेल्या. नाना मोऱ्याला मी नळावरून फिरवून आणलं. अकोल्याच्या वड्यात आलो. वसंत काळेची नेमकीच गाठ पडली. त्यानं साखळी घेतलेली. तुम्ही वसंत काळ्याकडे मी वसंत काळ्याकडे काढली एक पोलीस. वसंत काळ्यानं काढलं की 100 रुपये दिलं. मला पाट्याला एकसारखी खडी साखरा नारळा कमी मुकदमत झालो. उद्या त्याला ही म्हणला लेबर दे. तेव्हा ते नाना मोऱ्याचं घर लिंकीला लागलं. नाही तर त्यांना नळावर कोणी येऊ देत नाही. मग त्या दत्ताला पुन्हा गुडदानीला पुन्हा गुडदानी विकाय सुरुवात केली. गुडदानी काय लागला त्याला भांडवल दिलं मी पहिल्यांदा. कुणी बी तुला नळावर अडवू म्हणलं आम्हाला फक्त बोलवून जाऊ तू नमुना. ती हे करायला लागलं. गुडदानी घरी तयार करायची साखर आणि शेंगदाणे टाकून. शाळा कितीपर्यंत शिकलो मग? हो ना, ही पहिलीच झाली. पुन्हा कुठली शाळा सोडली का? शाळा सोडली म्हणजे पोटाला आपदा उठल्यावर कामाला चाललो. मिलू पुरतच नव्हता त्या काळात. मिलो म्हणजे मिलू तेव्हा मिलूच मिळत होती. मिलू रेशनला यायचा. सातूचा व्यापार करत होती.
सातू खायचं सातू तांबडा मिलो, पिवळा मिलो. दुष्काळात झालंय मग दुष्काळात आपण सुरुवात दुष्काळापासून राहील कामाला लावलं कामाला असं झालं बेत. पुन्हा हिरी घे, कुठं काढण्या घे, खळी बडवायचं, पुन्हा मस्त कामाला नळ बंद झाल्यावर पुन्हा कामाला मस्त खळी बडवायची, खपल्या कापाय जायच्या, गहू कापाय जायचं. शेती किती होती मग? शेती किती होती त्यावेळेस? शेती तवाली होती 10-12 एकर होती. परत ना आम्ही 14 जण भाऊ ती परत नव्हतं ना तवा मोठ्यावर भरणं 4 पाया ते काय कुठलं हुंडी व्हायची पोती 2 पोती, खपली व्हायची 4 पोती. तसं नाही मालच म्हणजे खळे करूनच मिळवायचा माल, काम करूनच. वडील कशी करायची शेती त्यावेळेस? वडील आमचं पण आम्ही वाहिले राहिल्यावर गुराळ आलो. वडील आमचं एका जागचा त्याचा खेळलंय दांडा. त्याला ती दादा आमचा संभादादा, दाजी ही त्याचे भाऊ होत. आणि आमचं घर कसं घसरलं ती 2 जण सकल साडू झालं. आणि त्या दाजीला आमच्या मनबाळ नव्हतं. 6 वहिनी सख्या बहिणी आणि शी 8 जण भाऊ. काय निमी साहेब, निमी टेंडर मालक, निम बागायतदार असो. आम्ही आपलं 1 नंबर गावात घर. गावात घर कशी होती त्यावेळेस? घर म्हणजे बघून बघून घर बरीच होती. माळ्याचं घर 1 नंबर. संभादादा तातवाबाचं घर, नामबापू, लक्ष्मण तात्या ही घर पण नव्हतं. मोर्यातच तेवढी ज्वारी पाहिजे नाही ज्वारी नाही. आणि अजून कोणतं घर होतं बघ तात्याचा मोर्याचे नव्हतं एवढं घर. पण दुसरं कोण नव्हतं त्यांच्या जोडीला. आणि ही भुशी मंडळी ज्ञानबापाच्या वडा लक्ष्मणतात. नाहीतर ही बाकीची पांगाच घर चांगलं. पांगाच घर 1 नंबर होतं. ज्वारी पिकायला पांगाचं घर हरभरा करतात त्याची आपण खळीच बनवली ती. दत्तोप्पा पांगात चांगलीच होती पहिल्यापासून ज्वारी पिकायला. आणि फंडीला डिपूटी महागा वाढू पुन्हा जो माळ्याचा मोर्याचा कोण होतो वाढू पवाराचा फडका वाढा. मग महादेवाची ती जुनी गवंडी तशीच होती. आज नुसता दगड कसा वर घेत असते. अरे त्या गोपी केरकळाच्या घराला नेपतडूर माती भरली होती. नेपतडीच खांड होती. दांड नेपतडीच अवधा बोलक्या राहिलेला खांड दांड नेपतडाची होती. ती गोपी केरकळाची जागा बाहू आणि त्याच्यावर 2 फूट मातीचा पेंड होत नव्हतं. तुमची घर कशी होती? आमची तशी खांडदांड. नेपतडीच कुठली? आमची नेपतडीच नव्हती, ही जांभळी लिंबाची. पण आमच्या बी ती अगोदर बांधलेली म्हणजे आम्ही खांडादांडाचं घर बांधलं नाही. आजोबानं बांधलेली किंवा आमच्या वडिलांनी बांधलेली तीच घर होती. ती चोरा झाली बाबा. कोण घरी कोण होते तुमच्या? आमचं घर जे एका जागी 4 जण आमचं उगू भाऊ बहीण हाय वडील. गुरदार होती काय कशी होती काय किती होती काय रानात? काय काय होतं त्यावेळेस? बैल होती 2-3 गुरु होती, 1 म्हैस होती. आणि खाय प्यायला पिकवायच्या शेतामध्ये काय पिकायचं? ही ना होंडी ज्वारी तर होतच नव्हती लय. आणि होंडी झाली का खपली नाही तर गहू. आणि एकाच खायचं भरपूर घेऊन काम करायची. हो कामाला काय कच्च नव्हता बेत. भाजीपाला पिकत नव्हता का? भाजीपाला पिकत होते चिकार पिकत. काय काय असेल? तांदूळसा, घेतूळ, चुका, आमटीची भाजी. तेव्हा भाज्या चांगल्याच होत्या. शेपू, मुळं, कांदे बी लावायचे 2 सऱ्या वापावर खायपुरतं. उपाशी राहिलो पहिलं असं उपाशी राहिलो आम्ही. एका चिपट्यावर वार सोडले तर माडग करू चिपटो. आमचा भाव तर चालू टिपणीला 1च तांबलं वाटणीला यायचं त्याच्या असा वरलच प्यायचा. ते पण चालू माडग तो पंढरपूरला ज्वारी घेऊन बैलगाडी भाड्यानं जायची. तत्न ती पुन्हा मला आणायचा मिलू. ती कुठं गाणं म्हणायचा सजू पवार फडकापाशी भुसेच्या. तत्न गाणं म्हणलं का नाही घरी वाट बघत बसायची. आला मिलू गाडी आली
मग तिथनं ती दळायचं पुन्हा खायला. 9 वाजता चालू. आमच्या घरासारखा हाल कुठं जगात झालं नसेल, माझं सुद्धा तर मला माहित. नदीला पाणी असायचं का तेवढं? लय पाणी, लय पाणी. पाईपलाईन कुठल्या गावात? पाईपलाईनच नव्हती. हिरी पडलेल्या ह्या हिरी. पाईपलाईन नव्हती. नदीला ही फिरंगी सुधून गावात नव्हती. आपल्या काळात, माझ्या तर काळात फिरंगी असं भरल्या पुरात 3 बाऱ्या फुलावरून पाणी गेले. बरोबर आहे, 3 बाऱ्या फुलावरून पाणी गेले मलवाडीच्या फुलावर. तर आम्ही मांजरीला होतो, हिरीला. पाऊस आला मागणं, मी सावती आलो शेतपळ्यात होतो भाकरीला. तर मागणं पाऊस तेवढा झाला, धुईथड्या नदी भरली. किती? धुईथड्या. मग आता हिथं नदी भरली आहे म्हणल्यावर आता हिथनं माघारी जाऊन पुन्हा चिचुंब, शिडवाडी, मळवाडी कवा चालत येईल. सावत्या काय म्हणला, तू उची आहे, तुझ्या टकोऱ्याला दोघाची कापड बा. आणि भरल्या पुरातनं आम्ही उड्या टाकल्या. कोणाला धरायचं नाही, काय नाही, कुठे निघील तर निघील. मग नेमकं मडखालीत निघालो तर भुजगा नाव्याला धन देऊन नुकतीच गेलेली. तिथं तापत बसले. फक्त तापूत बसलो, शेकाटा घेतला, अर्धी कापड इसकटली, वाटून घेतली, नेसलून गावात आलो. उड्या कुठनं टाकल्या होत्या? वड्या वरनं कंचाळीपासून आपा मास्टरची हिर आहे का ती वाट, तत्न चालत आलो का इकडे या कोपऱ्यात वड्याची धारण, नदीच्या धारात कातरा पडायला. तत्न पांत कुठं लागत नव्हता, मड खाली पत्र अंतच लागत नव्हतं. मग तत नेमकंच निघालो. कुठे गेला तिकडं? मांजरीला, हिरीला. ती बाकीच गाडी ततच राहिली होती. दादा होता इथं मांजरीला. नदीला मासं जे असायचं का नदीला? होय, उन्हाळ्यात मासं राहतो तू. उन्हाळ्यात थंडी दिवसात थंडी दिवसात खबर असायची, पण कामावरनं तर दुपारा 1 पारगी आली तर समन ढोहाला मासं धरायलाच गडी झाली. तुम्ही धरायचे? होय. कसलं मासा असं तेवढंच? मासं मरळी, कटारनं. आताचा कोणता मासा आहे? चिलापी. चलापी नव्हता तेव्हा. मासं चांगलं खायासारखंच होतं. ही उजनीचं पाणी आल्यापासून चिलाप सुरू झाली. फातो पाणी, डबकं पडलेली उन्हाळ्यात. तर डबकं पडली तर धू असा अंत लागत नव्हता. मसर पोहत होती, मासं आली तेवढीच. पाक आपल्या इथनं, आपल्या पानवच्यापासनं ते मारापूर रस्ता फुल आहे ना, तर तो पाणी होतो. बनाट होतो. हा, काळ्या खडकाला पाणी, पांढऱ्या खडकाला पूर्ण तिथं धूच. 3 गावची जनावरून 3 गावचं गडी दुपारला सुटली असार माश्याला सुटली. हा, काय चिचुब्याकडे धुवायला जायची, काय मारापूरची इकडे यायची, घरनिंगी इकडे. एक पारखी काम. फलाटाला जायची, कोण हिरीला जायची, कोण कशाला जायची. दुपारला मासं धरायचं, तेवढंच न्यायचं, खायच करू. कुठं बनवायचं? घरी. तसं नदीने ही अंगपती मिटिंग नव्हती तेव्हा तशी, आपल्या घरीच. आता लय मिटिंग निघाले तेव्हा. धराय कोणाला येते? हा, मासं धराय कोणाला येते. पावडर टाकत्यातून आता धरते. कुटुंब तुम्ही धरायचं कसं मासं तेवढं? हाताने धरतो. पाणी वाता असायचं त्या वाट्या पाण्यात नव्हतं. डबकाने मोळाने हात घालून काढतो. मोळ्यात बसायचं मासं जवळून. मोळ म्हणजे काय? मोळ उगवते ती पाण्यात हिरवू मोळ नसते ते, त्या मोळाने मासं धरायचं. तर लय पाणी असलं तर एखाद्या बोकाडे बसायचं, पण त्यानं खाल्लं मासच घेऊन जायला असा नियम होता. सेवा करणार आहे. याकूबला काय झालं माहित आहे का, जाताना त्यानं सांगितलं होतं, पाय हलवलं का वडायचं, पाय हलवलं का वडायचं. मग त्याचं जाताना बिळ असं चापत गेल्यावर आता मुडकं गेलं, कटारनं सावत. काय कटारनं दोन्ही हातात 3 धरल्या, आणि ती पाय हलवा लागल्यावर वडल्यावर ती फटाळी अडकली, वर बी थटला, असं मुंडकच व्हायले. पाय लय हलवा लागलं, दोघांनी धरून वडल्यावर फटाळी तुटली, पण कटारनं सोडलं नाही. मासं सोडलं नाही. सगळ्या गावात कालवा. हा, कटारनं बरोबर बाहेर काढलं त्यानं. तर ती माणूस
हिथं मटण शिजवलं तर सुष्ट्याला हांडा येत होता आणि सुष्ट्यात खाल्लं तर हिथं येत होता. त्याला भ्या वाटलं नव्हतं. रातच जाय. कोण आहे याकोब? याकूब बाबा आमच्या. याकूब बसून तुम्हाला माहित नाही. याकूब तुराब पण बासवाबा ही भाऊ. तुराब घ्यायचा अमनुबाबाचा भाव सावत. हा अमनुबाबाचा भाऊ. याकूब बाबा आणि बासवाबा सखल भाऊ असं होतं. लई घटगडी भांडणाला तसं मला तर तिथला एसटू घ्यायचा चिली बोलायचा. माणसाला खबर लावली चिली बोलायचा तिथंच बसून. तेव्हा भ्या वाटत नव्हतं. कशाची भ्या हे असतानाच भोतावली कशाच भ्या काय यालाच भेट होती लोक. गाडी उडवली त्या काळात दोस्त लई दोस्त. ज्ञानू मास्तर, वैश्य सावंत, हे आमचा दादा, विठ्ठल मोर्या, ही दोस्तच हो. भांडण नव्हतं तेव्हा. भांडण नाही. खांद्यावर हात टाकून हिंडायचं. आणि तेव्हा कशा जावं हात गावागावाही बांधणं तेव्हा गावागावाची बांधणं गावातल्या गावात होत नव्हतं. रेडी टकरीत चावरात होती मोरेबाबाच्या. रेड्याच्या टकरीत भांडणं लोंपाटात ज्ञानचव्हाणानं भांडण काढलं तेव्हा काट्यान ती सुरू जेव्हा झाला खेळ. हे पदापद येतात माझ्या अंगावरनं तुडवून घेतली पडून मारा बाळाचा त्याला असं धरलं होतं. बाळाचा त्याने काठी मारली. कधी 72च्या आधी. 72च्या रेडिया टकरीला बांधलं. नेमकं आमच्या इकडल्या बाजूला मंगळ्याची वाट जात नाही याच्याकडे तिथं टकरी किंवा वेगळ्या शेतात. भांडण म्हणजे काय माहित आहे का? ती गावावर भांडण होत. गावातल्या गावात भांडण होत नव्हतं. गावावर गाव. तर ती भागवत असल्या आमच्या गावातला जावाय बी होता आणि मामा बी होता. ती येऊन भांडण करत होतो गावात. कलीचा भाऊ. तर त्याला माधवापा सोडून त्याचा सक्का मी होणार असून खांबाला बांधला. देवळात बांधला त्याला. एवढी इकी होती तेव्हा गावाची एवढी बांधा ह्याचा पाय बी बांधा हात बी बांधा. कोण म्हणायचं? माधवापा ज्ञानू साहेब नाही का त्याचा वडील. त्याचा बाबा ती भागवत. हा खऱ्यानंच बांधलो. काय झालं कशासाठी? टकरीत बांधणं व मारामारी झाली. तर ते माणूस आमच्या शिदुलेंडव्याला अकोल्यात मागणं काठी घातली. मोहलो बघते ती मागणी येऊन काढलं. भागवत वाचल्या. मग शिदूला ती रागच होता. तर त्याला गावाला राग होता. त्याला बाजार दिवशी नागोबात सोमवारी येताना गडी चापकानच गेली ठोकला बाबा. दावण माल कापत होते. कोणी गावातल्या पोरांनी लय मारला होता. एकदा तर किरबानानं बांधायला लावली होती तेवढा. माधवाला म्हणला ह्याला चांगलंच बांधा म्हणला. त्याला सोडून दगड कुठं लागला होता? मला इथं लागला होता दगड बावखुड्याला. सासूर गाव. कोणी मारलं होतं? मारापूर त्यांनी कोणाच नाव सांगावं. कोणी तर मारलेला भांडणार. त्या टाइम मध्ये लय भांडणार राजूआबाला तावशीत तर लय भांडणार. चौधरीनं आनंदराव त्याचं गचुरलं. चौधरीला जे कोणा मारला चिचुंब्यात त्यानं मेलय म्हणून टाकून दिलं. चिचुंब्यात स्वतः या पैशानं त्यानं तमाशा नेला. आनंदराव स्वतः पैशाने तमाशा आणला. मारापुरती येते बघायला म्हणून. नेमका चौधरी आला बघायला. हा तर ती तुझं सासर काठी दिली हातात आणून गज गेला. कोराट घेतली आनंदराव. तर कांडकं पडकेल मारतेल जीव म्हणून. तर त्याला शेवट मारून 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 टाकून दिला. कातड्यावर टाकला नेपकाडायचा. ती गडी अजून आहे. तर त्याला सारं गावच्या गाव कावत होतं. घरी गेला न्हाव्याच्या माणसाला कशाला मारायचं गरीबाला. म्हणजे त्यानं केवळ पाहुण्याला वेळेच्या गावात हेच गचुर धरलं. म्हणजे ती पंच झाला होता. तावशी बी तेव्हा अजून बी येते अजून आहे की मग. हा नाण्या मिळेल त्याचं. त्याचा भाऊ ओतमी हाय. तसं गावाची आपल्या तशी एकीच होती. लई की खेळ काय होता तेव्हा? तमाशा खेळ गावात आट्यापाट्यान खेळ तमाशा. दुसरं आट्यापाट्याशिवाय दुसरं काय नाही. पण टक्कर बिजदी गाणं. कोणाचं म्हणलं येसा वाचला तर बिजदी गाणं म्हणजे काय गावातच गडी होतं ना. कोण म्हणायचं? संदीपा नाबा, तात्या साबदादा, गुलाब मुसळ. इथले मारडोर ही डोरच्या वाजवायचे. कर म्हणून
5, 50, 60 माणूस असायचे देवळात दुपारला. 60 माणूस असायचे मेहंदीला? माणसं. गाणं ऐकाय. हा. हा, उन्हाचं करमून तुम्ही शिकला का नाही काय? नाही. काय शिकायचं? गाणं शिकायसारखं आम्हाला काय त्या टायमिंगला खोखा खोखा खो असायचं आणि जायचं. ज्ञानमास्तर आला तर मग तंबाखूचा मेघ करायचा, गांजा वाढायचा. कसं काय? हा, टोळी जमली संचार. नाही बाबा गाजा कधी वाटला. मी सावत, ज्ञानमास्तर, बाबा महार, बसेच काय 2-3 होती त्या गावात. आपल्या गावात लोंपाट बक्षीस लई नव्हती व ढाल, कुठं बत्ती आणि कुठं तर नारळ नाही तर काय तर खाणं पिणं, पिठलं भाकरी खायच्या. गावच्या गाव तकडच जाय. लोंपाट सर गाव जातच होतं, 250 माणूस जात होतो घरी नेहमीच गाजगावला. चालत जाईल निम्मी अर्धी. तेव्हा काय काय भान काय पुन्हा 2 वर्षानं पुन्हा ती नागण्याचा ट्रॅक्टर ठरवलं तेव्हा. मग खेळ कसा खेळायला? कोण खेळायला तेव्हा? खेळायला मग आता ते सारे आता 1 नंबर किंमत कोण गडी होते दादा? विठ्ठल मोरे, पुन्हा इसोबा. हा, अंकुश आमचा होता चोराला. ही 6 गडी निराळच. पुन्हा मेन संघ तवा त्या टायमिंगला बाबा महार, धोंडोबा मोरे सोराला, दगडूमुळ्या चावरीला, मच्छिंदर मोर्या, माधवा लेंडव्या, अजून एक कोणतर गडी होता बघ. ज्ञानबाप्पा आजूचा वडील एकदा त्याच्या हातातनं गडी गेला. पुन्हा फाटीवर उभा राहणार लोंपाट सोडून. म्हणजे एवढी पॉवरबाज गडी होतं. दगडूनाना मोऱ्या मामा सुद्धा खेळत होती, पण पोळ्या दिवशी पश्चिमी दिवशी मोरे मामा जोडच लागत. मोऱ्या मामा सुद्धा 1 नंबरच गडी होता आणि तसाच पोरगा बी 1 नंबर. तसाच निघाला. आताच कोण नाही. अशी वळीनं उभा करून गडी जात होतो आमच्या गावात खेळून. 6च्या 6 गडी उभा करायचं, सगळे अशी गंमत आहे. आता तालीम चालत होते तेव्हा. तालीम नव्हती आमच्या गावाला. तालमीचा नादच नाही. ती पडली ती भवानी कुणी केली, बांधली कुणी, कोणा काळात बांधली, कोण होतं सरपंच तेव्हा? असंच होतं. दुकान कशी होती त्यावेळेस? दुकान काही दगडूनानाचं एकच होतं गावात. एकच दुकान तेवढं, दुसरं कुठे दुकान? चौकातच दुकान. बाया पोरं सारं थोडं होतं ती गिर पंढरपूरला. ती सारं गावच्या गाव तसंच नाही. त्या टायमिंगला भोंडी घ्यायची, ज्वारी घ्यायची, करडे घ्यायचं, काय घेतो शहरात माल न्यायचा आणि बाजार थोडा करायचा आणि घरी नेऊन खाय. तेव्हा पैशाला लई हे होतो, पैसेच नव्हते. ती ज्वारी गहू वगैरे असली दळणं कशी दळायची? काय असायचं त्यावेळेस? कसं? गरज नव्हती तावशीला तावशीला दळायला जायचं नसतं तर कामापुरतं जाती असायची नेटात 2 बायांनी भरडायचं रासा. 4 बाया दळाय उठायच्या. आमच्यात तर काय बायांनी दळलं बाबा. हो, एवढ्या दळणाला कोण चाललंय तावशीला ह्याला घेऊन? आणि तावशीला घेऊन अंकुशाला जा म्हणलं तर ती तमाशाचा ना ती नेहलेली भोंडी तर बायाला शिल्लक वाटायची काहीच कडू. तर ती बैठक करायचं, लाचवायचं, राहिलेल्या भोंडीची दारू पिऊन. चिंटू भाऊ होता आमचा, अंकुश होता, म्हणून मोऱ्या तर दत्तकच तावशीचा. वट त्या तमासवाल्याला त्या पोराया लग्नात आयार केलं त्यानं, पटकं बांधलं ताऊच करा मनमोऱ्या. लोंपाटाशिवी आणि तमाशाशिवी आवकशी गेली त्यानं काम केलं नाही दुसरं कधी नाही. तमाशा सारखा असत का तमाशाला ती टेंडर घेत होतो. काळूबाळूचं तबायचं, आता पंढरपूरला, सांगूरला असं जत्रेला तमाशे होत होतो ना. मंगळवेढला ते गल्यावरच बसत होता पाठ्या. कंत्राटच घ्यायचं 8 खेळ 10 खेळ असं. आपल्या गावातली बी 5-25 पोरं सोडत होती गावातली जावा म्हणून. कसा असता तमाशा? कसा असता तमाशा? काय बघायचा आहे त्याला? अहो म्हणजे बघायलाच तेवढं होतं, त्याच्यानं लई वाढ लागायची. आता काय बघू वाटत नाही. काय असं नेमकं असं काय दिवस तमाशा म्हणजे कसा बघायला गॉड म्हणजे काय असतं नेमकं? नाचायच्या बाया, काहीतरी विनोद करायची, खोखवा असायची. अहो तावशीच्या तमाशात सारा भांड्या दिसता बाहेर आला म्हणलं तर पोटाचा आकडा होत होता. त्या बघटल्या त्या माणसाला असायची.
त्याची कसाची चालायचा असा दोस्तार धरून चाला लागले लगा बापू लगा चढ लगा इथं घरावर घर म्हणला चढा लागली की म्हणला मुंबईत आपल्या आपल्या गावाकडे चल म्हणला माड्याच्या माड्याची ही मुंबई आहे. अरे बाबा मुंबई असो नाही तर पुन्हा असो आपलं घर गाठूया म्हणलं. लय असू तुझी माणसं बघताच त्याला हसू यायचं पाहण्याला. पाक करून सपाराम झाली मेली माणसं सगळे मेली ती भाऊ सगळं मेलं. औषधी होती का ती? तावशी हा वाजरती बी घरी गेला सुक्या सुद्धा मेलं. सुक्या मेलं ती तांबळी सुधून मेलो. तांबळी दुसरे येत होत. होय 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 माहित आहे राजा राजा पीठ वाजवायला. हा पीठ वाजवत होतं. राजा बी मेला. कोण राहील मांजरी माणूस मेलं काय सुक्या दल्या तातण्या सुक्या उलटी संडास नदीला पाणी आलं खडूळ पाहिजे रोग सुरू काय झाला. झालं मूठ चालवली मूठ मर्याला नारळ पडायचं मरायचं तर लय त्या जागी होती त्या काळात. देवाचं फाटक काय नारळ काय नागात यायचं काय माणसं मारा लागले. माणसं मारायला लागले. पण ते खडूळ पाणी पिऊनच माणसं जेवायला यायचं. आजारी पडायचे उलटी संडास. आता तुझ्या मोहर डाव खेळते काय एक त्या प्रकार आहे मर्याच्या मोहर सलाब टाकून तर कवाड करून तर काय त्याला पोचल्यावर ते नीट होईल का माणसं? कशाचं नीट मरांना आल्यावर कुठं काचा ठेवलं तर राहतंय. आता मला 500 माणूस म्हणतो हिरत तात्या राहिलाय गावात चांगली चांगली विहिरी. आता चांगली म्हणजे काय त्यांना 4 पाय होत. हा माझ्या नशिबानं राहिलो माझं मी जगलो वागलो बरोबर आहे. मी कोण नाही म्हणून जगतोय आता. कोणच नाही स्वतः ह्या पावलीवर मी जगतोय. आणि कुणाचंच खरं ना कुणावर काही विश्वास आहे. कवा आला म्हणतोय आता परता तर पडली कवाड लावायची पुन्हा पडदा गाठ टाकाय मग तुझं दार तसंच लागू दे काही माहितीच्या पाया पडायचं आणि थेट घालायचं. भजन आलं बोलवायला आलं तर जाय तर जेवायचं शेरडी सोडायचं काय करायचं. आता कोण कोणाच मालक आहे. पण ती अडाणीच सगळी अडाणी ती पक्की नव्हती. दोस्तरवालीच मस्त मोठा नरडे बसले होते रोज पाणी काढून गेली अशी येसुंबर पवार हे ना 7वीच सजा काय असेल मारायची अशी टांगत होती मारायला फुट्याला. पण शाळेला पोरं बनवून आणायला लागत होती जात नव्हती. पाड्याबिडे येत होतं. होय पाडे शिक्षण चांगलंच होतं का तवा. पण ती काही जणांना जमतच नव्हतं. शाळेला यायची नाही ती. त्याला उचलून आणायचं उचल टांगडी करून आणायचा शाळेत. हा दोघांची करायचं टांगड दोघांची करायचं पळवत 4 जण जाऊन उचलायचा आणि घेऊन यायची शाळेत. आल्या मास्तर मारता कशाला येते पुन्हा शाळेत असलं होतं. पण त्याच्या अजून आई खोच्या खाऊन भांडायला लगेच नादच कोळावं लागेल. शाळेत काय करायचं शाळेतच घालवत नाही. 1 पाव 2 पाव अर्धा 3 पाव 4 पाव 1 5 पाव 6 6 पाव 1.5 7 पाव 1.5 8 पाव 2 9 पाव 2.25 10 पाव 2.5 10 पत्रच असायचं. ती वरच मग काय त्या चिटकून मिसळत जायचं. त्यात लग्न 3 दिवस माझं लगेच 3 दिवस होत. बैलगाडीनं वराड यायचं बैलगाडीनं नवऱ्या नाही बैलगाडी वराडाला चट्ट्या लावायच्या चांगाळ्या घालायच्या लग्न घालायच्या बैलगाडी गावातनं वाजरची आणायची नवरी बिरवून आणायची. आणले करायचं नाही तसं. वाज 3 दिवस लग्न. पहिल्या दिवशी हळदी दुसरी दिवशी तांदूळ 4थी दिवशी आयर 3री दिवशी आयर आयाराचं जेवण आयर वरात काढायची गावात सगळ्या वरात काढायची न्याहारी मिरवायची. 4थी दिवशी वराड जायचं. 4थी दिवशी वराड घालवायचं. जाताना शिदा द्यायचा पीठ द्यायचं त्याला वाटायचं लांबच असलं वरात पीठ त्याला शिदा म्हणायचं. चटणी लोणचं शिदुरी झाली. तिने पुन्हा करून खायचं वाटेने खायचं. शिदा द्यायचा म्हणायचं त्याला. मग तिथं बी सकाळपारी वराडाला तसंच होतं ना. शिदाच देत होती की आधी करून खावा म्हणून. त्या घरी काय नव्हतं ती द्यायचं तेलाची बाटली वाजवत द्यायचं. पिठल्याचं पीठ कणिक ती तुमचे तसं राहिली ती तसं करून खावा. वराड तिथं करून खायचं आपलं आपण. आणि इकडं गावाली ही आपली
भाऊकी इकडे कारात चालू 4 वाजता पुन्हा जेवण पायरात जेवण म्हणायचं त्याला. काय असायचं जेवण लग्नात? खिरपोळ्या खिरपोळे दुसरं काय नाही. लाडू बिडू तसली भानगड नाही. खिरपोळ्या मंडप होता. मग होतं की होतं पण तशाच करंजीचा मंडप करंजीचा मंडप मेन. बहुलं. नवरी करंजी या मंडपातच बसायची. बहुलं. 4 पाल ठोकाय नाही तर काय नाही. मग करंजी या मंडपावर सगळं. माझ्याला करंजीचा मंडप होता. गाणी म्हणायची आपण. मग पुराण पुराण दळायला गाणं पुन्हा सांच्याला हळदी बदलायचं का गाणं दळायला गाणी गडी म्हणायचं. Thank you.